दिवाळीला गावी गेलो होतो, त्यामध्ये सर्व लहान लहान चिलेपिले आणि सर्व सोबत आम्ही गावी गेलो असता आजी आजोबा सोबत आनंद लुटताना ही तिन्ही पाखरं, ही चिमणी पाखरं जशी जोड आहे तशी या लहान बाळांची दिवा लावला पहिला दिवा दीपावलीच्या दिवशी, एक दिवस अगोदर दिवा. आणि हे सर्व आपलं घर, ज्ञानदाचं घर. आणि हे अशा पद्धतीने घराच्या समोर असं एक अंगणामध्ये काही झाड, एक दिवा अंगणामध्ये सुद्धा लावला, ही आरोहीची गाडी. आणि नंतर हे असे सर्व दिवे आपण लावून घेतले आणि त्यामध्ये हा जल्लोष, लहान लहान छोटे मुलं, हे आपला फोटो. आणि हे माझे वडील जे खूप म्हणजे शांत आणि संयमी स्वभाव त्यांचा. ही आमची धर्मपत्नी. आणि आता इथंच त्यांना विचारलं दिवाळीचं झालं का म्हणून, हे आजी ऐका त्यांच्या तोंडून. ही आमची. यानंतर मग हे धनश्री, आरोही आणि ज्ञानदा आजीच्या शेजारी बसलेल्या होत्या. त्यामध्ये ते एकमेकींना सांगत होत्या की ज्ञानदा सांगत होती मी मोठी बहीण, त्यानंतरची आरोही आहे, त्यानंतर धनश्री आणि एक छोटी आहे ती पुण्याला राहते, तिकडेच आहे. आता आरोही दिवाळीच्या सुट्टीत आलेली आहे. तर हे आजीसोबत गप्पा मारताना या तिन्ही नाती आजीच्या सोबत गप्पा मारत होत्या. त्यामध्ये मी त्यांना काही प्रश्न विचारले, सर्वात हुशार कोण, तर ते छोटं बाळ, मधलं बाळ, एक प्रत्येक जण आपापलं सांगत होते की मी हुशार, मी हुशार, अशा पद्धतीने ही गप्पा रंगल्या. नंतर मग त्यांना वाजायचं थोडंसं साहित्य दिलं आणि ते वाजवू लागले फटाके. त्यामध्ये सुरसुरी लावल्यानंतर मग तिथं फुलभाज्या लावला, विविध कलरची फुलभाजे आलेले होते. आणि हा पाऊस लावल्यानंतर एक मोठा जल्लोष केला. हॅपी दिवाळी असं त्यांना बोलले. आणि हा ज्ञानदा एकदा गावी गेली होती आणि गावी गेल्यानंतर तिथं आजीसोबत बसली, हा तो फोटो, तो क्षण. आणि आजीसोबत गोड गोड गप्पा मारल्या. आजीने एक गीत पण गायलं आणि बाजूला तुम्हाला एक व्हिडिओमध्ये आता ज्ञानदा पळताना दिसत पण असेल. इथं पण एकदा आजीसोबत आजीचं दर्शन घेऊन ज्ञानदा आली. हा चॅनल, यूट्यूब चॅनल हा ज्ञानदास लाईफ आहे. तर हे मागील शॉर्ट व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी चॅनलवरचा सबस्क्राईब करा आणि लाईक करा.